नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बहुपट्ट विवर्तनिकी सिद्धांत या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण काही प्राकृतिक भूगोलचे व्हिडिओ आपण यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भात आपण माहिती पाहत आलेलो आहोत। याच्या अगोदर आपण पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत शक्ती असतील, त्याचबरोबर विदारणाचे प्रकार, पृथ्वीचा अंतरंग, त्याचबरोबर जे काही भूरूपशास्त्रामधले महत्त्वाचे सिद्धांत आहेत आणि राज्यसेवेच्या परीक्षेला ते महत्त्वपूर्ण आहेत असं आपण वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत पाहिलेला आहे। त्याचबरोबर सागरतळ प्रसरण संरचना सिद्धांत हा देखील आपण सिद्धांत पाहिलेला आहे। त्याच्यानंतर तिसरा जो सिद्धांत आहे तो म्हणजे प्लेट टेक्टॉनिक थेअरी, ज्याला मराठीमध्ये भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत असं म्हणतात। तर हा तिसरा सिद्धांत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी कोणी आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळून जाईल आणि येणाऱ्या पुढच्या लेक्चरचा फायदा तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो। तर प्लेट टेक्टॉनिक थेअरी किंवा ज्याला आपण भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत म्हणतो, तर त्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। आता याच्या अगोदर जे काही आपण दोन सिद्धांत पाहिले त्यामध्ये आपण वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत पाहिला आणि सागरतळ प्रसरण संरचना सिद्धांत पाहिला। त्याचबरोबर आर्थर होम्सचा अध अभिसरण प्रवाह सिद्धांत देखील पाहिलेला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये त्या सिद्धांताच्या संदर्भाच्या लिंक आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। आता प्लेट टेक्टॉनिक थेअरी का पाहायची किंवा भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत का पाहायचा आहे त्या संदर्भाची काही आपल्याला या ठिकाणी विधानं दिलेली आहेत। याच्यामध्ये जे पहिलं विधान दिलेलं आहे त्याच्यामध्ये अनआन्सर क्वेश्चन्स म्हणजे याच्या अगोदरच्या दोन सिद्धांत आपण अभ्यासले, परंतु त्या दोन सिद्धांतामधून काही अनुत्तरित प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या दोन सिद्धांतामधून भेटू शकलेली नाही आहेत। मग अशी प्रश्न कोणती आहेत तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी, फॉर्मेशन ऑफ फोल्ड माउंटेन्स, घडीच्या पर्वतांची निर्मिती कशी होते हे आपल्याला या अगोदरच्या दोन सिद्धांतामधून क्लिअर झालेलं नाही आहे। जे घडीचे पर्वत आहेत, हिमालयसारखा पर्वत असेल किंवा अल्प्ससारखा पर्वत असेल, हे घडीचे पर्वत यांच्या निर्मिती कशामुळे झाली, यांच्या मागचं मेकॅनिझम काय आहे, तर हे आपल्याला दोन सिद्धांतामधून क्लिअर झालेलं नाही आहे। कारण वेगनरच्या सिद्धांतामध्ये आपण पाहिले की फक्त भूखंडांचं वहन होतं आहे, सागरतळ प्रसरण संरचने सिद्धांतामध्ये आपण पाहिलं की फक्त सागरतळाचं प्रसरण होतं आहे। तर याच्यामध्ये घडीचे पर्वत कसे निर्माण होतात, त्याच्यामागचं मेकॅनिझम काय, तर हे क्लिअर झालेलं नाही आहे। त्याच्यानंतरचा दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे रिझन्स फॉर अर्थक्वेक, म्हणजे पृथ्वीवरती जे भूकंप होतात त्या भूकंपाची निर्मिती कोणत्या कारणामुळे होते किंवा भूकंप का घडून येतात, तर याचंही उत्तर आपल्याला या अगोदरच्या दोन सिद्धांतामधून भेटू शकलेलं नाही आहे। त्याचबरोबर सरफेसवरती ओल्कॅनिझम का होते किंवा ज्वालामुखीचा उद्रेक का होतो, ज्वालामुखी का घडून येतात, तर याचंही उत्तर आपल्याला या अगोदरच्या दोन सिद्धांतामधून भेटू शकलेलं नाही आहे। या भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतामधून या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात। त्याच्या अगोदर प्लेट टेक्टॉनिक थेअरी किंवा भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत याच्या संदर्भातचा काही इतिहास तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। जसं आपण पाहिलं की भूखंड वहन किंवा जो काही भूखंड वहन सिद्धांत आहे तर तो सिद्धांत अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे। सागरतळ प्रसरण संरचना हा जो काही सिद्धांत आहे तो हॅरी हायस आणि डायट्स या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे। परंतु हा जो काही भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत आहे हा सिद्धांत कोणी एका शास्त्रज्ञांनी मांडलेला नाही आहे। तर याच्यामध्ये वर्क ऑफ मेनी सायंटिस्ट फ्रॉम डिफरंट डिसिप्लिन, म्हणजे भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत हा अनेक शास्त्रज्ञांनी एकत्रित येऊन किंवा अनेक शास्त्रज्ञांनी मिळून हा सिद्धांत मांडलेला आहे। आणि हा जो सिद्धांत आहे तो जगासमोर जो आला तो म्हणजे 1960च्या दरम्यान हा सिद्धांत त्या ठिकाणी जगाच्या समोर प्रकाशित झालेला आहे।
हा जो सिद्धांत होता, जसं आपण याच्या अगोदरचे 2 सिद्धांत पाहिले की वेगनरचा जो सिद्धांत होता, हा वेगनरचा सिद्धांत याने ज्याच्या आधारे मांडला, वेगनरने आपला सिद्धांत मांडत असताना पृथ्वीचं जे काही अंतर्गत संरचना आहे किंवा पृथ्वीचं जे काही स्ट्रक्चर आहे, ज्याने पृथ्वीचं स्ट्रक्चर सर्वात अगोदर मांडलेलं होतं ते म्हणजे एडवर्ड स्वेस. या एडवर्ड स्वेसच्या स्ट्रक्चरवरती आधारित वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत होता. त्याच्यानंतर आपण सागरतळ प्रसरण संरचना सिद्धांत पाहिला. हा जो सागरतळ प्रसरण संरचना सिद्धांत होता तर तो आर्थर होम्सच्या कन्व्हेक्शनल सेल थेअरी म्हणजेच अधः अभिसरण प्रवाह या सिद्धांतावरती आधारित हा सागरतळ प्रसरण संरचना सिद्धांत होता. तर हा जो काही प्लेट टेक्टॉनिक थेअरी आहे किंवा भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत आहे, तर हा सिद्धांत हा सी फ्लोअर स्प्रेडिंग थेअरी म्हणजे सागरतळ प्रसरण संरचना सिद्धांतावरती हा सिद्धांत आधारित आहे. म्हणजे हा सिद्धांत मांडत असताना किंवा भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत मांडत असताना सागरतळ प्रसरण संरचना सिद्धांताचा आधार या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. द मोस्ट लेटेस्ट एक्सपेक्टेड थेअरी म्हणजेच हा जो काही सिद्धांत आहे किंवा ही जी काही थेअरी आहे, तर ही बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी या सिद्धांताचा स्वीकार केलेला आहे. कारण सध्या जे काही आपण पृथ्वीचं स्ट्रक्चर पाहतोय किंवा पृथ्वीमध्ये ज्या काही हालचाली आपण पाहतोय किंवा पृथ्वीवरती ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याला अनुसरून हा भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत हा सर्वमान्य आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्लेट्सच्या संदर्भात काही माहिती दिलेली आहे. प्लेट्स म्हणजे नेमकं काय किंवा भूपट्ट कशाला म्हणतात त्या संदर्भाची माहिती काही विधानांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये जे पहिलं विधान दिलेलं आहे ते म्हणजे क्रस्ट अँड अप्पर पार्ट ऑफ मेंटल, ज्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो किंवा यालाच आपण शिलावरण म्हणतो. जसं तुम्हाला या ठिकाणी डायग्राममध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागामधले वेगवेगळे लेयर दाखवलेले आहेत. याच्यामध्ये सरफेसपासून साधारणतः 100 किलोमीटरपर्यंत किंवा भूपृष्ठापासून अंतर्गत भागामध्ये 100 किलोमीटरपर्यंतचा जो काही थर आहे त्याच्यामध्ये पृथ्वीचं क्रस्ट येतं म्हणजे भूकवचाचा भाग येतो आणि त्याचबरोबर प्रावरणाचा काही वरचा भाग येतो ज्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो, शिलावरण म्हणतो. त्याच्यानंतरचा जो काही दुसरा लेयर तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेला आहे तो म्हणजे अस्थिनोस्फिअरचा आहे. अस्थिनोस्फिअर ज्याला मराठीमध्ये दुर्बलता मंडल म्हणतात. आता हे अस्थिनोस्फिअर दुर्बलता मंडल त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहेत. युनिक मेकॅनिकल रिगिडिटी सेमी मोल्टन प्लॅस्टिक म्हणजे हा जो काही दुर्बलता मंडल आहे किंवा हा जो काही अस्थिनोस्फिअर आहे त्याची अवस्था तुम्हाला सांगितलेली आहे. हा द्रव अवस्थेमध्ये सुद्धा नाही आणि हा स्थायू अवस्थेमध्ये सुद्धा नाही आहे. तर दुर्बलता मंडल किंवा अस्थिनोस्फिअर जे आहे ते सेमी मोल्टन अवस्थेमध्ये आहे, प्लास्टिक अवस्थेमध्ये तो आहे. म्हणजेच थोडक्यात हा जो काही दुर्बलता मंडल आहे ते द्रव आणि स्थायूचं मिक्सचर आहे ज्याला आपण लिबलिबित स्वरूप म्हणू. म्हणजे त्याला आपल्याला स्थायूही म्हणता येणार नाही आणि द्रवही म्हणता येणार नाही. तर असा सेमी मोल्टन अवस्थेमध्ये हा दुर्बलता मंडल आहे. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जे काही वेगवेगळे थर आहेत, पृथ्वीच्या वरच्या भागामध्ये असणारा अगदी सुरुवातीचा जो काही थर आहे ज्याला आपण शिलावरण म्हणतो, त्या शिलावरणाच्या खालच्या भागामध्ये हा दुर्बलता मंडल आहे, अस्थिनोस्फिअर आहे. या अस्थिनोस्फिअरची जी काही खोली सांगितली जाते ती साधारणतः म्हणजे 100 किलोमीटरपासून 200 किलोमीटरपर्यंतचा भाग म्हणजे शिलावरणाच्या खाली हा अस्थिनोस्फिअरचा लेयर आहे. त्याच्यानंतरचं विधान तुम्हाला दिलेलं आहे की लिथोस्फिअर फ्लोट ओव्हर अस्थिनोस्फिअर. म्हणजेच हा जो काही शिलावरणाचा थर आहे हा शिलावरणाचा थर या अस्थिनोस्फिअरवरती मूव्हमेंट करतो आहे. त्याच्यानंतर लिथोस्फिअर इज नॉट कंटिन्युअस ब्रोकन नोन ॲज प्लेट. म्हणजे हा जो काही लिथोस्फिअरचा भाग आहे हा लिथोस्फिअरचा भाग एक सलग नाही आहे, तो ठिकठिकाणी वेगवेगळा झालेला आहे, त्याचं विभाजन झालेलं आहे, तो वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेला आहे. आणि हे विभागलेले जे काही पार्ट आहेत शिलावरणाचे किंवा लिथोस्फिअरचे हे जे काही विभागलेले पार्ट आहेत ज्याला आपण प्लेट्स म्हणतो किंवा ज्याला आपण भूपट्ट म्हणतो. आता याच्यामध्ये जसं नेहमी उदाहरण सांगितलं जातं किंवा जे काही लिथोस्फिअर आहे, अस्थिनोस्फिअर आहे, याचं उदाहरण सांगत असताना आपल्याला एक चांगलं उदाहरण सांगता येईल ते म्हणजे चोकोबार आईस्क्रीमचं. चोकोबार आईस्क्रीम तुम्ही पाहिलं असेल किंवा कधी खाल्लं असेल तर हा जो काही चोकोबार आईस्क्रीम आहे तर या चोकोबार आईस्क्रीमवरती
चॉकलेटचं कव्हर असतं, त्याच्या आतमध्ये सगळा आईसचा भाग असतो. हे चोकोबार आईस्क्रीम थोड्या कालावधीसाठी जर आपण स्टेबल ठेवलं, स्थिर ठेवलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की चोकोबार आईस्क्रीमला काही क्रॅक्स जातात, भेगा निर्माण होतात. भेगा निर्माण झाल्यानंतर थोड्या वेळ आणखीन जर आपण हे चोकोबार आईस्क्रीम असं स्टेबल ठेवलं, तर त्या ठिकाणी काय होईल की उष्णतेमुळे किंवा बाहेरच्या वातावरणातील असणाऱ्या उष्णतेमुळे हे जे काही चोकोबार आईस्क्रीम आहे ते मेल्ट व्हायला लागेल. मेल्ट व्हायला लागेल म्हणजे काय की वरती असणारं चॉकलेटचं कव्हर तर मेल्ट होणार नाही, परंतु चॉकलेटच्या कव्हरच्या खाली असणारा जो काही आईसचा भाग आहे तर तो मेल्ट व्हायला लागेल, तो वितळायला लागेल. तो वितळल्यानंतर म्हणजे सुरुवातीला तरी चोकोबार आईस्क्रीमवरती आपल्याला अशा क्रॅक्स दिसणार नाहीत, परंतु थोडा कालावधी निघून गेल्यानंतर जे काही चॉकलेटचं कव्हर आहे त्याच्यावरती क्रॅक्स निर्माण झालेल्या तुम्हाला दिसतील, भेगा निर्माण झालेल्या तुम्हाला दिसतील आणि त्याच्या खाली असणारं जे काय आईस आहे ते मेल्ट व्हायला लागेल आणि हळूहळू त्या ठिकाणी ते आईस मेल्ट होऊन खाली पडायला लागेल. म्हणजे एक लक्षात घ्या की चॉकलेटचं कव्हर म्हणजे पृथ्वीचं लिथोस्फिअर आहे. चॉकलेटचं कव्हर म्हणजे पृथ्वीचा शिलावरणाचा भाग आहे, जो साधारणतः 100 किलोमीटरपर्यंत त्याची खोली सांगितली जाते. आणि जसे चॉकलेटच्या कव्हरला भेगा निर्माण झालेल्या आहेत, अगदी त्याच पद्धतीनं पृथ्वीच्या शिलावरणाचा जो काही भाग आहे त्या शिलावरणाच्या भागाला देखील अशा भेगा निर्माण झालेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीनं या चोकोबार आईस्क्रीममधलं जे काही चॉकलेटचं कव्हर आहे ते वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड झालेलं आहे. मग आता ते काही कालावधीनंतर काय होईल की मध्ये खाली असणारा जो काही आईसचा भाग आहे तो मेल्ट झाल्यानंतर चॉकलेटचे जे काही वेगवेगळे पार्ट तयार झालेले तर ते सुद्धा स्लाईड व्हायला लागतील, ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांची मूव्हमेंट व्हायला लागेल. त्यांची मूव्हमेंट का होते? कारण एक लक्षात घ्या की चॉकलेटच्या कव्हरच्या खाली असणारा जो काही आईसचा भाग आहे तो आता वितळायला लागलेला आहे, म्हणजे तो अस्टेनोस्फिअरसारखा सेमी मोल्टन तो आता सध्या होतो आहे. आईसचा जो काही चोकोबार आईस्क्रीममधला जो काही आईसचा भाग आहे तेच म्हणजे पृथ्वीचं अस्टेनोस्फिअर आहे. हे अस्टेनोस्फिअर सेमी मोल्टनमध्ये आहे आणि मग हे चॉकलेटचे जे काही कव्हर आहेत हे चॉकलेटचे कव्हर त्या ठिकाणी मूव्हमेंट करायला लागतील. म्हणजेच थोडक्यात पृथ्वीचा जो काही साधारणतः सरफेसपासून 200 किलोमीटरपर्यंतचा जो काही भाग आहे तर तो 200 किलोमीटरपर्यंतचा भाग थोडक्यात हे चोकोबार आईस्क्रीमसारखं स्ट्रक्चर आहे. म्हणजे लिथोस्फिअरचे जे काही वेगवेगळ्या प्लेट्स आहेत किंवा जे काही वेगवेगळे पार्ट आहेत तर हे अस्टेनोस्फिअरवरती मूव्हमेंट करतात, कारण अस्टेनोस्फिअर जो आहे तो सेमी मोल्टन भागामध्ये आहे. मग पृथ्वीचा एकंदरीत संपूर्ण जो काही सरफेसचा जर भाग आपण पाहिला किंवा शिलावरणाचा जर भाग आपण पाहिला तर त्याच्यामध्ये जमिनीचाही भाग येतो आणि महासागराचाही भाग येतो. मग याच्यामुळे जे काही प्लेट्स आहेत ते प्लेट्स वेगवेगळ्या भागामध्ये डिवाईड केलेले आहेत. त्याच्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला प्लेट्स हा जो काही शब्दप्रयोग आहे हा शब्दप्रयोग सर्वप्रथम करणारा जो काही शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, ज्याचं नाव G.T. विल्सन होतं. या G.T. विल्सन शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम प्लेट्स हा शब्दप्रयोग त्याने केलेला आहे. प्लेट्स म्हणजे साधारणतः लिथोस्फिअर शिलावरणाचा भाग ज्याची खोली 100 किलोमीटरपर्यंत सांगितली जाते. आता या ज्या काही प्लेट्स आहेत या प्लेट्स 3 प्रकारच्या सांगितल्या जातात, 3 टाईप्स ऑफ प्लेट्स. त्याच्यामध्ये या 3 प्रकारच्या ज्या काही प्लेट्स आहेत त्यामध्ये इंटायरली ओशियन म्हणजे अशा काही प्लेट्स ज्या संपूर्ण महासागराने बनलेल्या आहेत किंवा आज आपण पृथ्वीवरती ज्या ज्या ठिकाणी महासागराचा भाग पाहतोय ह्या महासागराचा जो काही तळभाग आहे त्याची एक संपूर्ण प्लेट असेल ज्याला इंटायरली ओशिनिक प्लेट म्हणतात किंवा ज्याला आपण महासागरीय भूपट्ट म्हणू किंवा महासागरीय प्लेट म्हणू किंवा ओशिनिक प्लेट म्हणू. दुसरी जी प्लेट आहे ती पूर्णतः जमिनीची असेल ज्याला कॉन्टिनेंटल प्लेट म्हटलेलं आहे. म्हणजे एक जमिनीची प्लेट असेल, एक महासागराची प्लेट असेल आणि तिसऱ्या प्रकारची जी काय प्लेट आहे ती दोन्हीही कंबाईन असेल म्हणजे कॉन्टिनेंटल आणि ओशिनिक प्लेट असणार आहे. म्हणजे काही महासागराचा भागसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असेल आणि काही जमिनीचा भागसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असेल. तर अशा 3 प्रकारच्या प्लेट्स आपल्याला सांगता येतील, एक कॉन्टिनेंटल प्लेट, दुसरी ओशिनिक प्लेट आणि तिसरी दोन्ही म्हणजे कॉन्टिनेंटल आणि ओशिनिक. तर या 3 प्रकारच्या प्लेट्स असतात. याच्यामध्ये जे काही संपूर्ण पृथ्वीचा भाग आहे त्यामध्ये 6 मेजर प्लेट्स आहेत ज्यांचा आकार खूप मोठा आहे आणि 20 मायनर प्लेट्स आहेत ज्यांचा आकार लहान असणार आहे किंवा मध्यम स्वरूपाच्या या प्लेट्स राहणार आहेत.
या ठिकाणी तुम्हाला नकाशा दिलेला आहे. नकाशामध्ये त्या ठिकाणी प्लेट्सचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता की काही प्लेट्स या पूर्णतः ओसेनिक आहेत, काही प्लेट्स या कॉन्टिनेंट आहेत, काही प्लेट्स या कॉन्टिनेंट ओशियन आहेत. आता याच्यामध्ये सर्वात मोठी प्लेट्स म्हणून जी ओळखली जाते ती इथं तुम्हाला दाखवलेली आहे, ज्याला पॅसिफिक प्लेट म्हणतात. आता ही जी पॅसिफिक प्लेट आहे ती संपूर्ण ओशियन प्लेट आहे. ही सर्वात मोठी प्लेट आहे आणि याच्यामध्ये जमिनीचा भाग तुम्हाला कुठेच दिसणार नाही. तर ही फक्त ओसेनिक प्लेट राहणार आहे. त्याच्यानंतर अशा बऱ्याच छोट्या छोट्या काही ओसेनिक प्लेट आहेत. इथं नाझका प्लेट तुम्हाला दिलेली आहे जी ओसेनिक प्लेट आहे. इथं कोकोस प्लेट तुम्हाला दिलेली आहे ती देखील ओसेनिक प्लेट आहे. इथं जॉन दी फुका तुम्हाला प्लेट दिलेली आहे ती देखील ओसेनिक प्लेट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी स्कॉटिया प्लेट दिलेली आहे ती देखील ओसेनिक प्लेट आहे. त्याच्यानंतर काही कॉन्टिनेंट आणि ओशियन प्लेट तुम्हाला दिलेल्या आहेत, म्हणजे दोन्ही मिक्स, ज्याच्यामध्ये कॉन्टिनेंट आणि ओशियनचाही भाग येतो. जसं साऊथ अमेरिकन प्लेट तुम्हाला दिलेली आहे. या साऊथ अमेरिकन प्लेटमध्ये तुम्ही पाहू शकता की या बाजूला ओशियनचा भाग आहे जो अटलांटिक ओशियनचा येणार आहे आणि इथं साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंटचा भाग या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर या वरच्या भागामध्ये नॉर्थ अमेरिकन प्लेट दिलेली आहे. याच्यामध्ये देखील नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट प्लेटचा भाग येईल आणि अटलांटिक ओशियन प्लेटचा भाग येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहतायत की युरेशियन प्लेट आहे. युरेशियन प्लेटमध्ये बहुतांश जमिनीचा भाग आहे. या बाजूला पाहिला तर काही अटलांटिक ओशियनचा भाग येतो. त्याच्यानंतर इथं आफ्रिकन प्लेट तुम्हाला दिलेली आहे. आफ्रिकन प्लेटमध्ये बऱ्यापैकी हिंदी महासागर, अटलांटिक ओशियनचा भाग येतो आणि पूर्णतः जो आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे तर त्या आफ्रिकन कॉन्टिनेंटचा भाग देखील याच्यामध्ये येतो. अरेबियन प्लेट दिलेले आकार थोडासा लहान आहे, परंतु याच्यामध्ये बहुतांश कॉन्टिनेंट प्लेटचा भाग येणार आहे. इंडियन प्लेट दिलेले, इंडियन प्लेटमध्ये नॉर्थ साईडला जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी कॉन्टिनेंट प्लेटचा भाग येतो आणि साऊथ साईडला जर पाहिलात तर त्या ठिकाणी हिंदी महासागराचा भाग येतो किंवा इंडियन ओशियनचा भाग येतो. तर अशा या प्लेट्स आहेत. पृथ्वीवरती जो काही लिथोस्फिअरचा भाग आहे ज्याच्यामध्ये काही कॉन्टिनेंट प्लेट आहेत, काही ओशिनिक प्लेट आहे, काही कॉन्टिनेंट ओशियन प्लेट आहेत. त्याच्यानंतर केमिकल कंपोजिशन ऑफ इंटेरियर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे पृथ्वीचं जे काही अंतरंग आहे त्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जसं जसं आपण सरफेसपासून पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत जाऊ किंवा अर्थ क्रस्टपासून कोरपर्यंत ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस सरफेसपासून पृथ्वीच्या केंद्रभागापर्यंत जात असताना त्या ठिकाणी वेगवेगळे एलिमेंट्स, वेगवेगळे घटक तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील, वेगवेगळे मिनरल्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये जे इन्नर कोर आहे या इन्नर कोरमध्ये त्या ठिकाणी फेरस आणि निकेल या घटकांचं प्रमाण जास्त आहे. आउटर कोरमध्ये फेरस, निकेल, सिलिका घटकांचं प्रमाण जास्त आहे. मेंटलमध्ये म्हणजे प्रावरणामध्ये ऑलिव्हाईन घटकांचं प्रमाण जास्त आहे. ओशियनमध्ये बेसॉल्टिक घटकाचं प्रमाण जास्त आहे आणि जे जमिनीचे भाग आहेत किंवा कॉन्टिनेंट आहेत ते त्याच्यामध्ये ग्रॅनाइट आणि अँडेसाईट या घटकांचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये जे तुम्हाला आत्ता सांगितलं की केंद्रभागाकडे जात असताना वेगवेगळे मिनरल्स, वेगवेगळे एलिमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यालाच अनुसरून या ठिकाणी तुम्हाला प्रावरणामधून, ठीक आहे, म्हणजे प्रावरणामधून भूपृष्ठाकडे येत असताना किंवा मेंटलमधून क्रस्टकडे येत असताना, भूकवचाकडे येत असताना त्या ठिकाणी कोणकोणते मिनरल्स, एलिमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे काही प्रॉपर्टीज तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांची काही वैशिष्ट्ये तुम्हाला इथं दिलेली आहेत. हा भाग समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पुढची जी काही भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत आहे किंवा पुढचा जो काही भाग आहे तो याच्यावरतीच डिपेंड आहे. हा जर भाग तुम्हाला क्लिअर कळाला तर पूर्ण सिद्धांत तुम्हाला सहज समजायला सोपा जाईल. आता या ठिकाणी तुम्हाला लोकेशन ऑफ रॉक्स दिलेलं आहे. ठीक आहे, इथं सुरुवातीला अगदी मेंटलचा भाग दिलेला आहे ज्याला आपण प्रावरण म्हणतो. प्रावरणामध्ये ज्या एलिमेंट्सचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे ते म्हणजे ऑलिव्हाईन रॉक्स आहेत. ऑलिव्हाईन रॉक्स त्याच्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत, जो हायली फ्लुइड आहे, हेवीएस्ट आहे, वजनाने जड आहे आणि अगदी पातळ स्वरूपाचा तो आहे. त्याच्यानंतर ओसेनिक क्रस्ट तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे महासागराचे जे काही तळभाग आहेत ते दिलेले आहेत. म्हणजे प्रावरणामधून आता आपण हळूहळू भूकवचाकडे येतो आहे. भूकवचाकडे येत असताना मग महासागराचे तळभाग लागतील आपल्याला. महासागराचे जे काही तळभाग बनलेले ते बेसॉल्टिक रॉकने बनलेले आहेत किंवा बेसॉल्टिक या खनिजांनी बनलेले, त्या खडकांनी बनलेले आहेत. बेसॉल्टिक जो खडक आहे त्याची प्रॉपर्टी तुम्हाला त्याच्यासमोर दिलेली आहे, त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला दिलेलं आहे की हा सुद्धा फ्लुइड आहे, पातळ स्वरूपाचा आहे. हा सुद्धा फ्लुइड आहे, पातळ स्वरूपाचा आहे आणि हा सुद्धा वजनाने जड आहे. परंतु हा जो वजनाने जड राहणार आहे तो ऑलिव्हाईन रॉक्सपेक्षा थोडासा हलका राहणार आहे. त्याच्यानंतर कॉन्टिनेंटल क्रस्ट, म्हणजे ओसेनिक क्रस्टपासून आपण आता कॉन्टिनेंटल क्रस्टकडे येऊ.
कॉन्टिनेंटल क्रस्टकडे आल्यानंतर या ठिकाणी अँडेसाइटिक रॉक्स मोठ्या प्रमाणावर आढळतील. अँडेसाइटिक रॉक्स जे आहेत ते लेस मोबाईल आहेत, म्हणजे हे थोडेसे घट्ट स्वरूपाचे आहेत. आता हे घट्ट स्वरूप बेसॉल्टिक रॉक्सच्या तुलनेत अँडेसाइटिक रॉक्स हे घट्ट राहणार आहेत आणि ते वजनाने हलके राहणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्टिनेंटल क्रस्ट याच्यामध्ये पुन्हा आणखीन ग्रॅनाइट रॉक्स आढळतात. ग्रॅनाइट जे काय आहेत ते लिस्ट मोबाईल आहेत आणि ते वजनाने अगदी हलके राहणार आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या की प्रावरणामधून आपण जसं जसं भूकवचाकडे येऊ किंवा क्रस्टकडे येऊ तसं तसं जे खडक आढळून येतात, जे मिनरल्स आढळून येतात, त्यांच्या प्रॉपर्टी चेंज झालेल्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये बदललेली आहेत. जसं ऑलिव्हाईन रॉक्स जो अगदी पातळ स्वरूपाचा आहे, वजनाने जड आहे. बेसॉल्ट तो सुद्धा पातळ स्वरूपाचा आहे, तो देखील वजनाने जड आहे. अँडेसाइटिक हा हलक्या स्वरूपाचा आहे परंतु तो घट्ट स्वरूपाचा आहे. ग्रॅनाइट हा अगदी हलका राहणार आहे आणि त्याचा घट्टपणा आणखीन वाढलेला असेल. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या, आपण जर मेंटल म्हणजे ऑलिव्हाईन रॉक्सला जर आपण पारा गृहीत धरलं, ठीक आहे, पारा जे आपण टेम्परेचर मोजण्यासाठी जे पाऱ्याचा आपण उपयोग करतो, तर ऑलिव्हाईन रॉकला जर आपण पारा गृहीत धरलं, बेसॉल्ट रॉकला जर आपण त्या ठिकाणी पाणी गृहीत धरलं आणि अँडेसाइटिक रॉकला जर आपण मध गृहीत धरलं, जे मध आहे ते मध जर आपण गृहीत धरलं आणि ग्रॅनाइटला जर आपण मेन गृहीत धरलं आणि हे चारही पदार्थ म्हणजे पारा असेल, पाणी असेल, मध असेल आणि मेन असेल, हे चारही पदार्थ आपण जर एका उतारावरून सोडून दिले तर सर्वात अगोदर खाली टच होणारा जो भाग असेल, ठीक आहे, म्हणजे उतारावरून हे चारही पदार्थ सोडून दिल्यानंतर खाली अगदी टच होणारा जो पदार्थ असेल तो पारा असेल, जो अगदी पातळ स्वरूपाचा आहे, पाण्यापेक्षा सुद्धा पातळ हा पारा असतो. तो अगोदर सर्वात अगोदर खाली टच होईल, त्याच्यानंतर पाणी टच होईल, त्याच्यानंतर मध टच होईल आणि त्यानंतर मेन एकाच ठिकाणी स्टेबल असणारे ते घट्ट स्वरूप आहे. म्हणजे मेनापेक्षा म्हणजे सगळ्यात पातळ पारा म्हणजे ऑलिव्हाईन रॉक्स, त्याच्यापेक्षा थोडेसे घट्ट पाणी असेल म्हणजे बेसॉल्ट रॉक्स, त्याच्यापेक्षा थोडं जास्त घट मध असेल अँडेसाइटिक रॉक्स आणि सर्वात जास्त घट असणारे ते म्हणजे ग्रॅनाइट रॉक्स. ठीक आहे. म्हणजे प्रावरणामधून भूकवचाकडे येताना अशा पद्धतीचे पदार्थ, अशा पद्धतीचे खनिजं, अशा पद्धतीचे खडक आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, ते म्हणजे हे जे काही वेगवेगळे खडक आहेत किंवा हे जे वेगवेगळे मिनरल्स आहेत, तर यांना टेम्परेचर दिल्यानंतर यांच्यामध्ये चेंजेस होतात, यांच्यामध्ये बदल होतात. तर त्यांचा एक सिक्वेन्स तुम्हाला दिलेला आहे की यांना तापमान दिल्यानंतर किंवा यांना अगदी जास्त उष्णता दिल्यानंतर यांच्यामध्ये चेंजेस होतात. कारण एक लक्षात घ्या, कोणतीही वस्तू, कोणताही पदार्थ ज्यावेळेस त्याला आपण उष्णता देतो त्यावेळेस ते वजनाने हलके बनायला लागतात. ठीक आहे. मग ते हवा असेल, लोखंड असेल किंवा कोणताही पदार्थ असेल, ज्यावेळेस त्याला आपण टेम्परेचर देऊ, टेम्परेचर दिल्यानंतर त्या ठिकाणी ते वितळतात, वितळल्यानंतर ते वजनाने हलके बनायला लागतात. ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथं सांगता येईल की ज्यावेळेस आपण प्रावरणामध्ये असणारे जे काही ऑलिव्हाईन रॉक्स आहे किंवा ऑलिव्हाईन पदार्थ आहे, तर त्याला जर आपण हाय टेम्परेचर दिलं तर हाय टेम्परेचर दिल्यानंतर ऑलिव्हाईन्सचं रूपांतर बेसॉल्टमध्ये होणार आहे. बेसॉल्टला जर आपण हाय टेम्परेचर दिलं तर बेसॉल्टचं रूपांतर अँडेसाइटमध्ये होणार आहे, म्हणजे वजनाने ते हलके होणार आहेत. ठीक आहे. आणि घट्ट स्वरूप त्यांचं वाढत जाणार आहे. अँडेसाइटिकला जर आपण त्या ठिकाणी हाय टेम्परेचर दिलं तर त्याचं रूपांतर ग्रॅनाइटमध्ये होणार आहे. ठीक आहे. ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण याच्यावरतीच भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत या ठिकाणी आधारित आहे. त्याच्यामुळे ही एक बाब तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवावी लागेल. त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की लिथोस्फियर जे काय आहे, त्या लिथोस्फियरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स पाहायला मिळतात. आता स्वाभाविक आहे की या ज्या प्लेट्स आहेत त्या अस्थिनोस्फियरवरती फ्लोट होत आहेत, मूव्हमेंट करत आहेत. ज्या काही प्लेट्स आहेत त्या प्लेट्स मूव्हमेंट करत असताना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये काही बाउंड्रीज निर्माण होतात. त्याच्यामध्ये आता काही ठिकाणी ज्या काही प्लेट्स आहेत त्या प्लेट्स काय होतील, काही ठिकाणी या प्लेट्स एकमेकापासून दूर जायला लागतील. ज्यावेळेस या प्लेट्स एकमेकापासून दूर जातात त्यावेळेस त्यांच्या दरम्यान निर्माण होणारी जी काही सीमा आहे किंवा त्यांच्या दरम्यान निर्माण होणारी जी काही बाउंड्री आहे तर त्याला डायव्हर्जन बाउंड्री म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी दोन प्लेट्स, आता अनेक प्लेट्स आहेत, काही ठिकाणी या प्लेट्स एकमेकाकडे सरकणार आहेत, एकमेकांच्या जवळ यायला लागतील, अशा ठिकाणी त्यांच्यामध्ये जी काही बाउंड्रीज निर्माण होते तर त्याला कन्व्हर्जन बाउंड्री म्हणतात. आणि जिथं दोन प्लेट्स एकमेकांना समांतर मूव्हमेंट करतायत,
ठीक आहे, म्हणजे एकमेकाकडेही येत नाहीत आणि एकमेकापासून दूरसुद्धा सरकत नाहीत, तर ते एकमेकांना समांतर मुवमेंट करत आहेत, तर त्यांना ट्रान्सवर्स बाउंड्री असं म्हटलं जातं. तर या ज्या काही प्लेट्स मुवमेंट करतात, या प्लेट्स मुवमेंट करत असताना त्यांच्यामध्ये या 3 प्रकारच्या बाउंड्रीज तयार होतात: डायव्हर्जन बाउंड्री, कन्व्हर्जन बाउंड्री आणि ट्रान्सवर्स बाउंड्री. आता याच्यामध्ये पहिला जो बाउंड्रीचा प्रकार आहे ज्याला डायव्हर्जन प्लेट बाउंड्री म्हणतात. आता डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीमध्ये काय होतं की 2 प्लेट्स या एकमेकापासून दूर सरकणार आहेत. आता जर ही डायव्हर्जन बाउंड्री किंवा समजा या डायव्हर्जन बाउंड्रीचं लोकेशन आता कोणत्या ठिकाणी त्याच्यावरती भूरूपांची निर्मिती होते. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे की असेंडिंग लिम ऑफ कन्व्हेक्शन करंट्स बिलो ओसेनिक क्रस्ट. म्हणजे समजा महासागराचे तळभाग आहेत आणि त्या महासागराच्या तळभागाखाली अशा पद्धतीनं महासागराचे जे काही प्लेट्स आहेत त्यांचं विभाजन झालेले आणि या 2 प्लेट्स एकमेकापासून दूर सरकत आहेत. म्हणजे डायव्हर्जन बाउंड्री जर महासागराच्या तळभागाखाली असेल तर त्या ठिकाणी होतं काय की या 2 प्लेट्स काय होणार आहेत, एकमेकापासून दूर सरकणारे आहेत. दूर सरकत असताना काय होतं की मध्ये जी पोकळी निर्माण होणार आहे ती पोकळी निर्माण झाल्यानंतर काय होतं की मेंटलमध्ये असणारा जो लावा आहे किंवा प्रावरणामध्ये असणारा जो लावा आहे तो लावा बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर जिथं डायव्हर्जन बाउंड्री आहे तिथं हा लावारस बाहेर येऊन थंड व्हायला लागतो. थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यापासून जे भूरूप तयार होतं त्याला म्हणतात मिड ओसेनिक रिज, MOR. MOR म्हणजे काय, मिड ओसेनिक रिज, ज्याला मध्यसागरीय कटक म्हणतात. आता मध्यसागरीय कटक म्हणजे काय की महासागराच्या तळभागामध्ये असा एक लांब उंचवटा, एखाद्या पर्वतरांगेसारखा लांब उंचवटा आपल्याला महासागराच्या तळभागामध्ये पाहायला मिळतो, परंतु तो पाण्याच्या वरच्या भागामध्ये येत नाही, पाण्याच्या खालच्याच भागामध्ये तो स्टेबल असतो. तर त्याला म्हटलं जातं मध्य महासागरीय कटक किंवा त्यालाच मिड ओसेनिक रिज म्हटलं जातं. त्याच्यानंतर याच डायव्हर्जन बाउंड्रीचं लोकेशन जर जमिनीच्या खाली असेल किंवा एखाद्या कॉन्टिनेंटल क्रस्टच्या जर खाली असेल तर त्या ठिकाणी होईल काय की जमिनीचे 2 पार्ट तयार होतील आणि जमिनीचे 2 पार्ट तयार होऊन ते एकमेकापासून दूर जायला लागतील. आता ज्यावेळेस 2 जमिनीचे पार्ट एकमेकापासून दूर जातील त्यावेळेस तिथून तरी लावारस बाहेर येणार नाही, परंतु तिथं खोल खड्डा तयार होईल ज्याला रिफ्ट व्हॅली म्हणतात किंवा त्यालाच खचदरी म्हणतात. नंतरच्या कालावधीमध्ये काय होईल की आणखीन त्याचा विस्तार व्हायला लागेल. जे खचदरी निर्माण झालेली आहे, रिफ्ट व्हॅली निर्माण झालेली आहे, तिचा विस्तार आणखीन व्हायला लागेल आणि विस्तार होत जाऊन नंतरच्या कालावधीमध्ये काय होईल की त्या विस्तीर्ण खोलगट भागामध्ये पाणी जमा व्हायला लागेल आणि पाणी जमा झाल्यानंतर त्याला समुद्राचं स्वरूप प्राप्त होईल, ज्यालाच नासेंट सी आपण म्हणतो. नासेंट सी म्हणजे नवीन समुद्र त्या ठिकाणी तयार होईल. आता या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दाखवलेले आहे, दोन्ही प्रकारचे डायग्राम तुम्हाला दाखवलेले आहेत. या ठिकाणी ओसेनिक क्रस्टच्या खाली डायव्हर्जन बाउंड्रीचं लोकेशन दाखवलेलं आहे. पहिल्या डायग्राममध्ये आपण इथं पाहू शकता की या ठिकाणी ओसेनिक क्रस्टच्या खाली डायव्हर्जन बाउंड्रीचं लोकेशन दाखवलेलं आहे. इथून जे काही 2 ओसेनिक प्लेट आहेत एकमेकापासून दूर जात आहेत आणि डायरेक्ट मेंटलमधून या ठिकाणी लावारस बाहेर येतो आहे आणि मेंटलमधून लावारस बाहेर येऊन या ठिकाणी मिड ओसेनिक रिजची निर्मिती होते, ज्याला आपण मध्यसागरीय कटक म्हणतो आहे. दुसरा जो डायग्राम आहे या ठिकाणी तुम्हाला जे कॉन्टिनेंटल क्रस्ट आहेत किंवा जमिनीचे भाग आहेत त्या जमिनीच्या प्लेटच्या खाली डायव्हर्जन बाउंड्रीचं लोकेशन दाखवलेले, त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स तुम्हाला दाखवलेले आहेत. जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पहिल्या स्टेपमध्ये या ठिकाणी डायव्हर्जन बाउंड्री ॲक्टिव्ह झालेली आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये पाहू शकता की 2 जमिनीचे पार्ट वेगवेगळे झालेले आहेत आणि ते एकमेकापासून दूर जात आहेत आणि दूर गेल्यामुळे मधला जो भाग आहे तो खाली खचलेला आहे, तिथं खोलगट भाग तयार झालेला आहे, ज्याला आपण रिफ्ट व्हॅली किंवा त्यालाच आपण खचदरी म्हणतो किंवा त्यालाच जर्मन भाषेमध्ये त्याला ग्रॅबन म्हणतात. ठीक आहे, तर तो भाग सुरुवातीला तयार होईल. त्याच्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये आणखीन पाहता येत की आणखीन जमिनीचे भाग एकमेकापासून दूर गेलेले आहेत आणि मध्ये पाण्याचा भाग तयार झालेला आहे. म्हणजेच थोडक्यात तिथं एखादा नवीन समुद्र तयार झालेला आहे, ज्याला नासेंट सी म्हणतो. आणि शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की त्या समुद्राचा आणखीन विस्तार झालेला आहे, ते 2 पार्ट एकमेकापासून आणखीन दूर गेलेले आहेत आणि त्या भागामध्ये एक मोठा महासागराची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एक लक्षात घ्या की डायव्हर्जन बाउंड्री जर महासागराच्या तळभागाखाली असेल तर मध्यसागरीय कटकांची निर्मिती होते आणि त्याच्यानंतर डायव्हर्जन बाउंड्री जर कॉन्टिनेंटल क्रस्टच्या खाली म्हणजे जमिनीच्या खाली जर असेल तर सुरुवातीला खचदरी निर्माण होईल, खचदरीच्या नंतर नवीन समुद्र निर्माण होईल आणि त्याच्यानंतर मग मोठा महासागर त्या ठिकाणी निर्माण होईल. तर या ठिकाणी तुम्हाला तो सिक्वेन्स दिलेला आहे. जर कॉन्टिनेंटल क्रस्टच्या खाली
जर डायव्हर्जन बाउंड्रीचं लोकेशन असेल तर त्या ठिकाणी स्टार्टिंगला रिफ्ट व्हॅली, त्याच्यानंतर नासेंट सी क्रिएट होईल आणि त्यानंतर मग ओसियन क्रिएट होईल. आणखीन तोच डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. जर जमिनीच्या खाली किंवा कॉन्टिनेंटल क्रस्टच्या खाली जर डायव्हर्जन बाउंड्रीचं लोकेशन असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीला जमिनीचे 2 पार्ट तयार होतील, जसं तुम्हाला या पहिल्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. 2 जमिनीचे पार्ट एकमेकापासून दूर जात आहेत. सुरुवातीला इथं रिफ्ट व्हॅली म्हणजे खचदरी तयार होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की आणखीन 2 जमिनीचे पार्ट एकमेकापासून दूर जात आहेत, त्याच्यामुळे या खोलगट भागामध्ये पाणी जमा व्हायला लागेल आणि मग इथं नासेंट सी तयार होईल, नवीन समुद्र तयार होईल. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही पाहतायत की इथं एक मोठा महासागर निर्माण झालेला आहे आणि जिथं डायव्हर्जन बाउंड्री होती ना त्या ठिकाणी मग लावारच बाहेर यायला लागेल आणि मग तिथं मिड ओशनिक रिजची निर्मिती व्हायला लागेल किंवा मध्यसागरीय कटकांची निर्मिती व्हायला लागेल. आता या ठिकाणी याचं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की जमिनीच्या खालच्या भागामध्ये जर डायव्हर्जन बाउंड्री असेल किंवा कॉन्टिनेंटल क्रस्ट खाली जर डायव्हर्जन बाउंड्री असेल तर त्या ठिकाणी जे रिफ्ट व्हॅली क्रिएट होते किंवा नासेंट सी क्रिएट होतो, तर त्याचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आफ्रिकेचा पूर्वेकडला जो काही भाग आहे, आफ्रिका खंडाचा जो पूर्वेकडला भाग आहे, तर इथं डायव्हर्जन बाउंड्रीची लोकेशन आहेत. जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आफ्रिकेच्या पूर्वेकडल्या भागामध्ये या ठिकाणी जे एडनचा आखात आहे त्या एडनच्या आखातामधून एक डायव्हर्जन बाउंड्री तुम्हाला दाखवलेली आहे. त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये ग्रेट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली जी काय आहे ती या खालच्या बाजूला, तर इथं एक डायव्हर्जन बाउंड्रीचं लोकेशन दाखवलेलं आहे. आणि या वरच्या बाजूला रेड सी म्हणजे ज्याला आपण तांबडा समुद्र म्हणतो, तर त्या ठिकाणी एक डायव्हर्जन बाउंड्रीचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. या तिन्ही डायव्हर्जन बाउंड्री इथं एकत्रित येतात. ठीक आहे. आता इथं जसं मी तुम्हाला सांगितलं की डायव्हर्जन बाउंड्री जर जमिनीच्या खालच्या भागामध्ये असेल तर त्या ठिकाणी काय होईल की इथं रिफ्ट व्हॅली क्रिएट होईल. जसं तुम्हाला इथं बाजूच्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे की आफ्रिकेमध्ये अशी एक खूप लांब खचदरी निर्माण झालेली आहे ज्याचं नाव दी ग्रेट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली आहे. म्हणजे या डायव्हर्जन बाउंड्रीमुळे या ठिकाणी खचदरी निर्माण झालेली आहे. आता दुसरी डायव्हर्जन बाउंड्री तुम्हाला इथं दाखवलेली आहे की इथं समुद्र तयार झालेला आहे ज्याला आपण तांबडा समुद्र म्हणतो. म्हणजे कल्पना करा की इथं सुरुवातीला कधी काळी जमिनीचा भाग होता, म्हणजे हे अरेबियन द्वीपकल्प जो काय आहे आणि आफ्रिकेचा जो काही जमिनीचा भाग आहे तो सुरुवातीला जॉईंट होता, परंतु डायव्हर्जन बाउंड्रीमुळे तिथं कदाचित खचदरी निर्माण झाली असेल सुरुवातीच्या कालावधीमध्ये आणि पुन्हा मग आता इथं समुद्र तयार झालेला आहे, नवीन समुद्र तयार झालेला आहे. आता आफ्रिकेचा भाग पाहिला तरी याची आता प्रोसेस सुरू आहे. म्हणजे आफ्रिकेमध्ये आता सुरुवातीला रिफ्ट व्हॅली क्रिएट झालेली आहे आणि मग येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल की जिथं आज आफ्रिकेमध्ये रिफ्ट व्हॅली निर्माण झालेली आहे, जसं तुम्हाला इथं नकाशामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे की आफ्रिकेच्या पूर्वेकडल्या भागामध्ये या ठिकाणी रिफ्ट व्हॅली दाखवलेली आहे. तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये म्हणजे साधारणतः 10 दशलक्ष वर्षानंतर इथं जिथं आफ्रिकेमध्ये रिफ्ट व्हॅलीचा भाग होता तिथं नवीन समुद्र निर्माण होईल. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तांबडा समुद्र निर्माण झालेला आहे, तो नवीन समुद्र आहे. म्हणजे इथं सुरुवातीला जमिनीचा भाग होता, परंतु सध्या आता आपल्याला तिथं तांबडा समुद्र पाहायला मिळतो आहे. परंतु सध्या जिथं आज आफ्रिकेच्या पूर्वेकडल्या भागामध्ये खचदरीचा भाग निर्माण झालेला आहे, ग्रेट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली जिथं आहे तिथं येणाऱ्या 10 दशलक्ष वर्षानंतर इथं आपल्याला नवीन समुद्र तयार झालेला दिसेल. म्हणजे 10 दशलक्ष वर्षानंतर आफ्रिकेचा जो काही नकाशा आहे तो आफ्रिकेचा नकाशा तो कदाचित अशा पद्धतीनं दिसेल. ठीक आहे. तर त्याचबरोबर इथं 3 प्रकारच्या डायव्हर्जन बाउंड्री एकत्रित येतात, त्याच्यामुळे याला नॉट ऑफ प्लेट्स म्हणतात. ठीक आहे. नॉट ऑफ प्लेट्स याच्यासाठी म्हटलं जातं कारण 3 प्रकारच्या डायव्हर्जन बाउंड्री इथं एकत्रित येत आहेत. इथं आपण पाहू शकतो की तिसरी जी डायव्हर्जन बाउंड्री आहे ती अरबी समुद्रामधून इकडं भारतामध्ये त्यानं प्रवेश केलेला आहे. सध्या जे कच्छचं आखात आहे त्या कच्छच्या आखातामध्ये ही डायव्हर्जन बाउंड्री आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता डायव्हर्जन बाउंड्री आफ्रिकेचं लोकेशन पाहतोय, त्याच्यामुळे आफ्रिकेमधले काही महत्त्वाची लोकेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहेत नकाशामध्ये. इथं महत्त्वाची सरोवरं तुम्हाला दाखवलेली आहेत. नाईल नदीचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. ग्रेट व्हिक्टोरिया आहे, व्हिक्टोरिया सरोवराचं लोकेशन तुम्हाला इथं दाखवलेलं आहे ज्याच्यामधून नाईल नदीचा उगम होतो. या ठिकाणी लेक तुर्काणा आहे, त्याचबरोबर लेक टांगानिका आहे, लेक अल्बर्ट आहे, लेक मालावी किंवा लेक न्यासा, काही सरोवरांची लोकेशन आफ्रिकेमधली. आफ्रिकन लेक्स तुम्हाला दाखवलेले, त्याच्यामध्ये जी काही वॉटर बॉडीज तुम्हाला सेंटर भागामध्ये दिसते ती व्हिक्टोरिया सरोवराचं लोकेशन या ठिकाणी आहे.
त्याच्यानंतर रिव्हर नाईल, आफ्रिकेच्या पूर्वेकडल्या भागामध्ये जगातली सर्वात लांब नदी जी आहे ती लांब नदीचं लोकेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. व्हिक्टोरिया सरोवरामधून या नाईल नदीचा उगम होतो आणि ही नाईल नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे त्या ठिकाणी वाहत जाते. या ठिकाणी युगांडा, साऊथ सुदान नंतर नॉर्थ सुदानमध्ये ज्यावेळेस ही नाईल नदी प्रवेश करेल त्यावेळेस इथिओपियामध्ये उगम पावणारी ब्ल्यू नाईल, व्हाईट नाईल आणि ब्ल्यू नाईल यांचा संगम नॉर्थ सुदानमध्ये होतो आणि त्याच्यानंतर पुढे एकाच नावाने म्हणजे नाईल नावाने ही नदी ओळखली जाते. त्याच्यानंतर ही नदी इजिप्तमध्ये प्रवेश करते. इजिप्तमध्ये प्रवेश करून नंतर मेडिटेरियन सीला जाऊन मिळते, म्हणजे भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. तर असा हा नाईल नदीचा प्रवास आहे, जी जगामधली सर्वात लांब नदी आहे. नाईल नदी वरती नेहमी वाद निर्माण झालेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की पाण्याच्या संदर्भात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नाही आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा नेहमी वाद होत राहिलेले आहेत पाण्यासाठी. जसं नदी जी आहे त्या नदीला कुठलेही लिमिटेशन नसतात, बंधनं नसतात. नदी कुठली राजकीय सीमा पाहत नाही किंवा देशाची सीमा पाहत नाही आहे. जसा उतार आहे तशी नदी वाहत राहते. परंतु नंतर माणसाने अनेक राजकीय सीमा तयार केलेल्या आहेत, देशांच्या सीमा तयार केलेल्या आहेत आणि मग त्याच्यामुळे नदीचं पाणी कुणी किती वापरायचं याच्यावरती नेहमी वाद होत राहिलेले आहेत. भारतामध्ये सुद्धा असे अनेक वाद आहेत. अगदी तसंच उदाहरण आपल्याला आफ्रिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. आफ्रिकेमध्ये इथिओपिया देशाने जे काही ग्रँड रेनेसन्स डॅम किंवा ग्रँड रेनेसन्स हा जो काही प्रकल्प आहे हा इथिओपियामध्ये त्या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे किंवा हा उभा राहणार आहे. तर त्याच्या संदर्भात इजिप्त आणि इथिओपिया या दोन देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झालेले. त्याच्याच संदर्भातची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. इथिओपिया देशाने त्या ठिकाणी 2011मध्ये ब्ल्यू नाईल नदीवरती ग्रँड रेनेसन्स डॅम या प्रकल्पाचं बांधकाम करायला सुरुवात केली आणि हा आफ्रिकेमधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असेल, सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प राहणार आहे. परंतु इथिओपियानं जर या ब्ल्यू नाईल नदीवरती जर प्रकल्प उभा केला तर याच्यामधलं जे पाणी आहे ते पुढे जाणार नाही, म्हणजे इजिप्तकडे जाणार नाही. त्याच्यामुळे इजिप्तमध्ये असणारा जो सर्वात मोठा प्रकल्प आहे आस्वान प्रकल्प, तर त्याला पाणी उपलब्ध होणार नाही, त्याला पाणी कमी पडेल. त्याच्यामुळे इजिप्त जो देश आहे तो इजिप्त देश आणि इथिओपिया देश यांच्यामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण झालेले आहेत. कारण जेवढं काही पाणी ठरलेलं आहे दोन देशांना देण्याचं, जे काही करार ठरलेले आहेत त्याच्या अंतर्गत इजिप्तला पाणी कमी पडेल जर इथिओपियानं ग्रँड रेनेसन्स डॅम किंवा हा प्रकल्प जर उभा केला तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी कमी पडू शकतं. त्याच्यामुळे इजिप्तने त्या ठिकाणी इथिओपिया देशाला अलर्ट केलं की जर या प्रकल्पाचं बांधकाम जे काय आहे किंवा त्याचं जे काही काम आहे ते जर बंद नाही केलं तर त्या ठिकाणी मला लष्कर बोलवावं लागेल किंवा मिलिटरी ॲक्शन त्या ठिकाणी घ्यावी लागेल. परंतु या नदीच्या संदर्भात ज्यावेळेस करार झाला होता किंवा पाण्याचं जे काय वाटप झालं होतं ते म्हणजे ब्रिटिश कालावधीमध्ये हा करार करण्यात आला होता. याच्यामध्ये मग इजिप्त, सुदान, इथिओपिया देशांना पाणी किती द्यायचं हे ठरलेलं होतं. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये या भागामध्ये अनेक नवीन देशांची निर्मिती झालेली आहे. परंतु जो करार आहे तो खूप जुना आहे, त्याच्यानुसारच त्या ठिकाणी पाणी वाटप आणखीन देखील केलं जात आहे. त्याच्यामुळे अलीकडल्या कालावधीमध्ये जसं तुम्ही या ठिकाणी पाहत आहेत की बरेचसे नवीन देश या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. त्याच्यामध्ये रवांडा असेल, बुरुंडी असेल, युगांडा असेल, तर अशा अनेक देशांची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामुळे या नदीच्या संदर्भात नेहमी वाद होत राहिलेले आहेत. आफ्रिकेमधील काही महत्त्वाची लोकेशन तुम्हाला दिलेले आहेत जी परीक्षेमध्ये जगाच्या भूगोलाच्या दृष्टिकोनातून विचारली जाऊ शकतात. याच्यामध्ये आफ्रिकेमधले जे महत्त्वाची डेझर्ट आहेत त्या डेझर्टची म्हणजे वाळवंटाची नावं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. न्यूबियन डेझर्ट आहे, ईस्टर्न डेझर्ट आहे, नामिब डेझर्ट आहे. त्याच्यानंतर सरोवरं दिलेले त्याचीही लोकेशन तुम्हाला नकाशामध्ये पाहावी लागतील. लेक व्हिक्टोरिया आहे, लेक मालावी आहे, लेक तुर्काणा आहे, लेक चढ आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या नद्या त्यामध्ये रिव्हर कांगो जी विषुवृत्तीय प्रदेशामधून वाहते किंवा त्या भागामधून वाहते. या ठिकाणी वर्षावनांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जसं ॲमेझॉनचं जंगल आहे तसंच कांगो नदीच्या सभोवतालच्या परिसरामध्ये अगदी तशाच प्रकारचं जंगल आपल्याला आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतं. रिव्हर नायजर, त्याचबरोबर माउंट किलिमंजारो हे आफ्रिका खंडामधील सर्वात उंच शिखर आहे. ठीक आहे, म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या खंडामधली उंच शिखरं आपण सांगतो, जसं आशिया खंडामधलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे. त्याचबरोबर दक्षिण अमेरिकेमधील सर्वात उंच शिखर अकॉन्काग्वा आहे, माउंट अकॉन्काग्वा आहे. तशाच पद्धतीनं आफ्रिकेमधील सर्वात उंच शिखर माउंट किलिमंजारो आहे.
त्यानंतर कटांगा प्लेट्यू जे खनिजासाठी समृद्ध असं पठार आहे. ग्रेन कोस्ट, आयव्हरी कोस्ट, गोल्ड कोस्ट, स्लेव्ह कोस्ट या ज्या किनारपट्टींना नावं दिलेली आहेत. ग्रेन कोस्ट म्हणजे अन्नधान्याची किनारपट्टी, आयव्हरी कोस्ट म्हणजे त्या ठिकाणी हस्तिदंताची किनारपट्टी, गोल्ड कोस्ट म्हणजे सोन्याची किनारपट्टी आणि स्लेव्ह कोस्ट म्हणजे गुलामांचा व्यापार ज्या किनारपट्टीवरून होत होता त्याला आपण स्लेव्ह कोस्ट म्हणतो किंवा गुलामांची किनारपट्टी असं आपल्याला म्हणता येईल. तर या सगळ्या ज्या किनारपट्टी आहेत ते म्हणजे आफ्रिकामध्ये असणार जे काही गिनीचा आखात आहे त्या गिनीच्या आखाताची जी काही किनारपट्टी आहे तर त्या किनारपट्टीवरती या नावाने तो किनारपट्टीचा भाग ओळखला जातो. कारण तिथून नॉर्थ अमेरिका किंवा युरोपियन कंट्रीजकडे या अन्नधान्यांचा व्यापार व्हायचा आफ्रिकेमधून, हस्तिदंताचा व्यापार व्हायचा अगोदरच्या कालावधीमध्ये, सोन्याचा व्यापार व्हायचा आणि गुलामांचा व्यापार व्हायचा. आपल्याला माहीत असेल की मोठ्या प्रमाणावर आफ्रिकेमधील लोक या अमेरिकन कंट्रीज आणि युरोपियन कंट्रीजमध्ये गुलाम म्हणून वापरले जायचे. तर त्यांचाही व्यापार या किनारपट्टीवरून व्हायचा. त्याच्यामुळे त्या किनारपट्टींना अशा पद्धतीची नावं दिलेली आहेत. डर्फर हे एक महत्त्वाचं बंदर साऊथ अमेरिका या देशामधलं आहे. याच्या संदर्भात UPSC प्रिलिम 2000ला विचारण्यात आलेला प्रश्न, याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात त्याचं एक स्वरूप तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. UPSC प्रिलिम 2000ला विचारण्यात आलेला प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग लेक्स फ्रॉम अँड इंटरनॅशनल बाउंड्री बिटवीन तांझानिया अँड युगांडा. ठीक आहे, जसं मी तुम्हाला आत्ता त्यांची लोकेशन सांगितली, लोकेशन लक्षात ठेवणं ते कोणत्या ठिकाणी आहे, त्यांचा सिक्वेन्स कसा आहे हे का महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती अशा पद्धतीची प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे चार्ल्ड लेक, मालावी लेक, व्हिक्टोरिया लेक, जांबेची लेक. म्हणजे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की टांझानिया आणि युगांडा यांच्या दरम्यान कोणतं सरोवर आहे जे दोन देशामधली सीमा निर्माण करतं. त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर त्या ठिकाणी व्हिक्टोरिया लेक आहे, जे दोन देशांच्या दरम्यान त्या ठिकाणी बाउंड्री निर्माण करतं. त्याच्यानंतरची जी काही बाउंड्री आहे ती म्हणजे कन्व्हर्जन प्लेट बाउंड्री, ज्या ठिकाणी म्हणजे आत्ता जी काय आपण बाउंड्री पाहिली ती डायव्हर्जन बाउंड्री आहे. त्या डायव्हर्जन बाउंड्रीमध्ये दोन प्लेट्स एकमेकापासून दूर सरकतात, ज्याला आपण डायव्हर्जन बाउंड्री म्हणतो. तर कन्व्हर्जन बाउंड्री म्हणजे काय की ज्या ठिकाणी दोन प्लेट्स एकमेकाकडे सरकतात, परस्पराकडे सरकतात. याच्यामध्ये 3 प्रकारच्या बाउंड्रीज दिलेल्या आहेत. आता ठीक आहे, दोन प्लेट्स एकमेकाकडे सरकत आहेत म्हणजे त्या दोन प्लेट्स वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे दोन ओशियन प्लेट्स असू शकतात, ठीक आहे, ज्या एकमेकाकडे सरकणार आहेत. किंवा मग एक ओशियन प्लेट असू शकते, एक कॉन्टिनेंट प्लेट असू शकते ज्या एकमेकाकडे सरकणार आहेत. किंवा दोन्ही हे कॉन्टिनेंट प्लेट्स असू शकतात की ज्या एकमेकाकडे सरकणार आहेत किंवा परस्पराकडे ते सरकणार आहेत. आता याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये ओसेनिक प्लेटचं कन्व्हर्जन तुम्हाला दाखवलेलं आहे, त्यांच्यामध्ये ज्या भूरूपांची निर्मिती होते ती म्हणजे आयलँड आर्क्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये बेटांची श्रंखला म्हणतात. एक ज्वालामुखीय बेटांची श्रंखला तयार होते जिथं दोन ओशियन प्लेटचं कन्व्हर्जन होतं. अशा ठिकाणी ज्वालामुखीय बेटांची श्रंखला निर्माण होते. ज्या ठिकाणी एक ओशियन प्लेट आणि एक कॉन्टिनेंट प्लेटचं कन्व्हर्जन होतं अशा ठिकाणी ज्वालामुखीय पर्वताची निर्मिती होते. ज्या ठिकाणी दोन्ही हे कॉन्टिनेंट प्लेटचं कन्व्हर्जन होतं अशा ठिकाणी घडीचा पर्वत म्हणजे फोर्ड माउंटेनची निर्मिती होते. आता याच्यामध्ये पहिला प्रकार तुम्हाला दिलेला आहे, ओशियन प्लेटचं कन्व्हर्जन तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की दोन्हीही ओशियन प्लेट आहेत, दोन्हीही त्या ठिकाणी ओशियन प्लेटचं कन्व्हर्जन तुम्हाला दाखवलेलं आहे. आता अशा वेळेस जिथं दोन ओशियन प्लेटचं कन्व्हर्जन घडून येतं म्हणजे आता दोन्ही प्लेट्स परस्पराकडे सरकणार आहेत. आता ज्यावेळेस दोन प्लेट्स एकमेकाकडे सरकतात त्यावेळेस स्वाभाविक आहे की जे वजनाने जड असणारी प्लेट आहे तिचं सबडक्शन खाली होईल किंवा ती प्लेट खाली खचेल, प्रावरणामध्ये ती खाली खचणार आहे. परंतु याच्यामध्ये आपण पाहतोय की दोन्ही ओशियन प्लेट आहेत आणि दोन्हीमध्ये एकसारखे मिनरल्स आहेत, एकसारखे एलिमेंट्स आहेत, दोघांचंही वजन सारखं आहे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये मग कोणते प्लेट्स खाली खचेल किंवा कोणत्या महासागराची प्लेट खाली खचणार आहे, तर याच्यामध्ये असं सांगितलं जाते की ज्या प्लेट्सचं आकारमान जास्त आहे किंवा जी मोठी प्लेट आहे तर त्या प्लेटचं सबडक्शन या मेंटलमध्ये होईल किंवा ती प्लेट खाली खचेल. तर याच्यामध्ये काय होतं की जी मोठी ओशिनिक प्लेट आहे तर ती खाली खचणार आहे. आता ज्यावेळेस एखादी ओशिनिक प्लेट प्रावरणामध्ये खाली खचेल किंवा त्याचं सबडक्शन मेंटलमध्ये होईल, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आता प्रावरणामध्ये म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ही प्लेट जाणार आहे आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जात असताना जे तापमान आहे, उष्णता आहे, ती काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मग प्रावरणामध्ये एवढं जास्त टेम्परेचर असतं किंवा एवढी जास्त उष्णता असते की त्या उष्णतेमुळे
ही जी प्लेट खाली खचलेली आहे तर ती वितळते, हाय टेम्परेचरमुळे ही प्लेट वितळणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आता हे ओशियनिक क्रस्ट कशाने बनलेले आहेत, बेसॉल्टने बनलेले आहेत, म्हणजे बेसॉल्ट खडकाने बनलेले आहेत. आणि बेसॉल्ट खडकाला जर आपण टेम्परेचर दिलं, जसं मी सुरुवातीच्या स्लाईडमध्ये सांगितलं की बेसॉल्ट खडकाला जर टेम्परेचर दिलं तर त्यांचं रूपांतर अँडेसाईटमध्ये होतं, म्हणजे अँडेसायटिक लावारसामध्ये त्यांचं रूपांतरण होणार आहे आणि ते वजनाने हलके असणार आहेत. मग एक लक्षात घ्या की वजनाने हलकी असणारी गोष्ट कधीही खाली थांबणार नाही. म्हणजे आता अँडेसायटिक लावारसामध्ये त्यांचं रूपांतरण झालेलं आहे, ते वजनाने हलके झालेले आहेत. आणि त्याचबरोबर पृथ्वीचं रोटेशन सतत सुरूसुद्धा आहे. ठीक आहे, म्हणजे जे सतत रोटेशन आहे, सतत मूव्हमेंट करणारी एखादी गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये हलक्या वस्तू किंवा हलके घटक हे कधीही खाली बसत नसतात. साधं सोपं उदाहरण, आपल्या घरामध्ये आपली आई किंवा ज्या महिला आहेत त्या ज्यावेळेस सुपलीमध्ये गहू घेऊन व्हायब्रेशन करतात, त्यावेळेस व्हायब्रेशन करताना जो वजनाने हलका पाचोळा आहे तो वरतीच येऊन बसतो. एक्झॅक्ट त्याच पद्धतीनं बेसॉल्टचं रूपांतर हाय टेम्परेचरमुळे अँडेसायटिक लावामध्ये होतो. अँडेसायटिक लावा वजनाने हलका आहे, त्याच्यामुळे तो सरफेसवरती येतो डायरेक्ट. आणि मग हा जो काही लावारस आहे, हा लावारस महासागराच्या तळभागामध्ये येईल. तळभागामध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की हा जो काही शिलारस आहे, लावारस आहे, तो जमिनीवरती आल्यानंतर किंवा पाण्यामध्ये तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो थंड होईल. थंड झाल्यानंतर तो घट्ट होणार आहे, त्याच्यापासून खडकाची निर्मिती होईल आणि हळूहळू त्याची उंची वाढेल. आणि उंची वाढल्यानंतर काही भाग पाण्याच्या बाहेर येईल. पाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्याच्या चारी बाजूला पाणी असणार आहे, मध्ये जमिनीचा भाग तयार होईल ज्याला आपण बेट म्हणतो. आणि त्याच्यामुळे जिथपर्यंत बाउंड्रीजचा भाग आहे तिथपर्यंत असे अनेक बेट निर्माण होतात, ज्याला आपण बेटांची श्रंखला म्हणतो किंवा त्याला आयलँड आर्क्स म्हणतात इंग्लिशमध्ये. तर अशा बेटांची श्रंखला निर्माण होते. म्हणजे एक लक्षात घ्या की जिथं ओशियन प्लेटचं कन्व्हर्जन होतं अशा ठिकाणी एक ओशियन प्लेट सबडक्ट होते आणि सबडक्ट झाल्यानंतर बेसॉल्ट हाय टेम्परेचरमुळे ही ओशियनिक प्लेट काय होणार आहे, वितळणार आहे. त्यांचं रूपांतर अँडेसायटिक लावामध्ये होणार आहे, ती हलका असणार आहे आणि ते सरफेसवरती ज्वालामुखीचा उद्रेक होईल. म्हणजे अशा कारणामुळे त्या ठिकाणी सरफेसवरती ज्वालामुखीचा उद्रेक होतो किंवा ज्वालामुखीचा स्फोट होतो. ठीक आहे, म्हणजे याचं आपल्याला उत्तर भेटलं की ज्वालामुखीचा उद्रेक का होतात किंवा ज्वालामुखी बाहेर का येतात जमिनीच्या, तर त्याचं उत्तर आपल्याला हे सांगता येईल की अशा पद्धतीनं दोन प्लेट म्हणजे जिथं कन्व्हर्जन बाउंड्रीज आहेत अशा ठिकाणी ओशियनिक प्लेटचं सबडक्शन होणं, त्यांच्यापासून लावारस तयार होणं आणि मग तो जमिनीवरती येणं. तर अशी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत की जिथं जिथं ओशियन प्लेटचं कन्व्हर्जन आहे त्या ठिकाणी असे अनेक बेट निर्माण झालेले आहेत. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला या ठिकाणी नकाशामध्ये दिलेलं आहे. आग्नेय आशियाचा जो काही भाग आहे त्या आग्नेय आशियामध्ये तुम्हाला असंख्य अशी बेटं दिसतील जे एका श्रंखलेमध्ये आहेत. जसं इंडोनेशियाची बेटं ही कन्व्हर्जन बाउंड्रीवरती त्यांचं लोकेशन आहे. इंडोनेशियामध्ये जावा, सुमात्रा, बाली ही जी काही बेटांचा सिक्वेन्स आहे तो अशाच पद्धतीने निर्माण झालेला आहे. फिलिपाईन्स बेटांची श्रंखला ती अशाच पद्धतीने निर्माण झालेली आहे. जपान बेटांची श्रंखला ती अशाच पद्धतीने निर्माण झालेली आहे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आग्नेय आशियामध्ये असंख्य अशी बेटांची श्रंखला या ओशियन प्लेटच्या कन्व्हर्जन बाउंड्रीमुळे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. याच्यावरतीच त्या ठिकाणी UPSC मेन्स 2014मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न असा आहे की एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ थाउजंड्स ऑफ आयलँड इन इंडोनेशिया अँड फिलिपाईन्स आर्चिप्लॅगो ज्याला द्वीप समूह म्हणतात. ठीक आहे, प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की आग्नेय आशियामध्ये किंवा या परिसरामध्ये त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने म्हणजे इंडोनेशिया, फिलिपाईन्स या द्वीपसमूहामध्ये हजारोच्या संख्येने बेटं निर्माण झालेली आहेत किंवा बेटं आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याचं कारण काय आहे? 10 मार्काला हा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न विचारण्यात आलेला आहे, जो थेरॉटिकल आपल्याला लिहायचा आहे, जो 10 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे. तर तुम्हाला या थेरीच्या संदर्भात थोडक्यात माहिती लिहावी लागेल, त्यांचे बाउंड्रीजचे प्रकार सांगावे लागतील, त्याच्यानंतर बेटांची निर्मिती कशी होते किंवा बेटांची श्रंखला कशी निर्माण होते याच्यावरती तुम्हाला यावं लागेल आणि त्याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला लिहावी लागेल. तर म्हणजे थोडक्यात UPSC मेन्सला जर ऑप्शनल जॉग्राफी विषय हा घेतला तर त्याच्यावरती कदाचित अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला आग्नेय आशियामध्ये त्या ठिकाणी ह्या बेटांची लोकेशन दाखवलेली आहेत. असंख्य अशी बेटं या कन्व्हर्जन बाउंड्रीवरती निर्माण झालेली आहेत. जे काही हिंदी महासागर आहे त्या हिंदी महासागरामध्ये सुद्धा अशी काही बेटं आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये मालदीव बेटांचा समूह आहे, त्याचबरोबर छागोस द्वीप समूह आहे.
त्याच्यानंतर जसं आत्ताच तुम्हाला कन्व्हर्जन बाउंड्रीमधला पहिला प्रकार सांगितला की जर दोन ओशियन प्लेटचं कन्व्हर्जन होत असेल तर त्या ठिकाणी अशा बेटांच्या शृंखला निर्माण होतात, महासागरामध्ये बेटं निर्माण होतात. म्हणजे महासागरामध्ये बेटं का निर्माण होतात त्याचंही उत्तर आपल्याला कळालं आणि महासागरामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक का होतो तर त्याचंही आपल्याला उत्तर कळालं. तर कन्व्हर्जन बाउंड्रीमध्ये दुसरा जो प्रकार सांगितला जातो तो म्हणजे ओशियन कॉन्टिनेंट प्लेटचं कन्व्हर्जन. म्हणजे एक महासागराची प्लेट आहे, दुसरी जमिनीची प्लेट आहे. या जर दोन एकमेकाकडे येत असतील किंवा परस्पराकडे त्या सरकत असतील तर त्यांच्यामधून त्या ठिकाणी ज्वालामुखी पर्वताची निर्मिती होते, ज्याला आपण व्होल्कॅनिक माउंटेन्स म्हणतो. आता या ठिकाणी तुम्हाला तशा पद्धतीचा डायग्राम दिलेला आहे. एका बाजूला कॉन्टिनेंट प्लेट आहे, या बाजूला ओशियनिक प्लेट आहे. आता दोघांचं कन्व्हर्जन होत आहे. जसं मी याच्या अगोदर सांगितलं की दोन ओशियनिक प्लेट जर कन्व्हर्जन होत असतील तर दोघांचंही वस्तुमान सारखं आहे, दोघांमध्ये मिनरल्स सारखे आहेत. खाली सबडक्शन कोणती प्लेट होते तर जी आकारमानाने मोठी ओशियनिक प्लेट आहे तिचं सबडक्शन होणार आहे, ती खाली खचणार आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं एक जमिनीची प्लेट दिलेली आहे, एक महासागराची प्लेट दिलेली आहे. या दोन एकमेकाकडे सरकत आहेत. मग आता याच्यामध्ये प्रावरणामध्ये जी खाली प्लेट खचणार आहे, ठीक आहे, आता जी वजनाने जड प्लेट आहे तीच खाली खचेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की जमिनीचे जे काही भाग बनलेले ते अँडेसाइटिकने बनलेले आहेत, जे वजनाने हलके आहेत. महासागराचे जे काही तळभाग बनलेले ते बेसॉल्टने बनलेले, जे वजनाने जड आहेत. म्हणजे जमिनीच्या प्लेटपेक्षा महासागराची प्लेट वजनाने कशी असणार आहे, जड असणार आहे. त्याच्यामुळे इथं प्रावरणामध्ये महासागराची प्लेट खाली खचेल. आता महासागराची प्लेट खाली खचल्यानंतर हाय टेम्परेचरमुळे काय होईल, बेसॉल्ट वितळायला लागेल, त्याचं रूपांतर अँडेसाइटिक लावामध्ये होईल. अँडेसाइटिक लावा वजनाने हा कसा असणार आहे, हलका असणार आहे. आणि मग तो काय होईल की तो वरती येईल, परंतु आता वरती कोणत्या ठिकाणी येणार आहे, तो महासागराच्या तळभागावरती येणार नाही. तो कुठे येईल, या जमिनीच्या प्लेट्सवरती येईल. आणि जमिनीच्या प्लेट्सवरती कुठे येईल, जिथं महासागराची किनारपट्टी समांतर आहे अशा ठिकाणी, समांतर त्या ठिकाणी जिथपर्यंत बाउंड्री आहे तिथपर्यंत हा अँडेसाइटिक लावा बाहेर येईल. म्हणजे इथं ज्वालामुखीचा उद्रेक होईल, तो थंड होईल. थंड झाल्यानंतर त्याच्यापासून एक मोठी पर्वत श्रंखला तयार होईल. अशी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. इथं साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट प्लेट आहे, नाझका प्लेट जी महासागराची प्लेट आहे. आता ही महासागराची प्लेट आणि ही जमिनीची प्लेट यांचं कन्व्हर्जन झालेलं आहे. आणि कन्व्हर्जन होऊन यांच्यापासून या किनारपट्टीला समांतर असा एक ज्वालामुखी पर्वत निर्माण झालेला आहे, ज्याचं नाव अँडीज पर्वत आहे. तर या अँडीज ज्वालामुखी पर्वताची निर्मिती ही अशा पद्धतीने झालेली आहे, जो ज्वालामुखी प्रकारचा पर्वत आहे. त्याच्यानंतर नॉर्थ अमेरिकेमध्ये सुद्धा किनारपट्टीला समांतर रॉकी पर्वत आहे. तर हा रॉकी पर्वतसुद्धा ज्वालामुखी पर्वत आहे, त्याचीही निर्मिती अशा पद्धतीने झालेली आहे. या ठिकाणी साऊथ अमेरिकेमध्ये अँडीज पर्वताचं तुम्हाला लोकेशन दाखवलेलं आहे, जे अगदी किनारपट्टीला समांतर आहे. तर त्याची निर्मिती ही कन्व्हर्जन बाउंड्रीमधून झालेली आहे. लोकेशन नियर अँडीज पर्वताच्या जवळची काही महत्त्वाची लोकेशन तुम्हाला त्यांची नावं दिलेली आहेत, जी तुम्हाला नकाशामध्ये पाहिजे आहेत. एक अटाकामा डेझर्ट आहे, अटाकामा वाळवंट आहे, जे अँडीज पर्वताच्या पश्चिमेकडे त्याचं लोकेशन आहे. बोलिव्हिया पठार, जे अगदी अँडीज पर्वताच्या सेंटर भागामध्ये या पठाराचं लोकेशन आहे. याला आंतरपर्वतीय पठार देखील म्हणतात, कारण या पठाराचं लोकेशन पर्वताच्या सेंटर भागामध्ये आहे. त्याच्या चारी बाजूला अँडीज पर्वत आहे. लेक टिटिकाका सरोवर, हे जे काही सरोवर आहे ते जगातील सर्वात उंच सरोवरापैकी एक आहे, किंवा जगातील सर्वात उंच सरोवर म्हणून हे लेक टिटिकाका सरोवर ओळखलं जातं. माउंट ॲकॉनकाग्वा, अँडीज पर्वतामधील सर्वात उंच शिखर, इव्हन दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर हे माउंट ॲकॉनकाग्वा आहे. माउंट क्योटोपाक्सी, माउंट चिम्बोराजो हे ज्वालामुखीची उदाहरणं आहेत, ज्वालामुखी टेकड्या आहेत ज्या जगामधील सर्वात उंच ज्वालामुखीपैकी आहेत. आणि लेक माराकायबो सरोवर. त्याच्यानंतर रॉकीज पर्वत, जसं मी तुम्हाला सांगितले की रॉकीज पर्वताची निर्मिती अशाच पद्धतीने झालेली आहे. एक ओशियनिक प्लेट आणि एक कॉन्टिनेंट प्लेट त्यांचं कन्व्हर्जन होऊन रॉकीज पर्वताच्या सभोवतालच्या परिसरामध्ये काही महत्त्वाची भूरूपं आहेत, महत्त्वाची लोकेशन. त्याच्यामध्येच एक कोलोरॅडो रिव्हर तुम्हाला दिलेले आहे, ज्याला ग्रँड कॅनॉन म्हणतात. ग्रँड कॅनॉन, ज्याला मराठीमध्ये निदरी किंवा खोल गळी म्हणतात. आता ही खोल गळी नदीच्या क्षरण कार्यापासून निर्माण झालेली आहे. हा जो खडक आहे तो अगदी कठीण खडक आहे, ज्वालामुखीय खडक आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या कठीण खडकावरून नदी प्रवाह वाहतो त्यावेळेस त्याचं ऊर्ध्वक्षरण मोठ्या प्रमाणावर होतं, पार्श्वक्षरण जास्त होत नाही. त्याच्यामागचं कारण म्हणजे कठीण खडक असल्यामुळे याचं पार्श्वक्षरण तेवढंसं जास्त होणार नाही. त्याच्यामुळे नदीचा विस्तार जास्त नसतो, परंतु खोली खूप जास्त असते. त्याच्यामुळे कोलोरॅडो नदीने या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घळईची निर्मिती केलेली आहे. या ठिकाणचे काही लोकेशन दिलेले आहेत, महत्त्वाची लोकेशन. नॉर्थ अमेरिकेमध्ये कोलंबिया स्नेक प्लेट्यू आहे.
कोलंबिया स्नेक पठार जे अमेरिकेच्या पश्चिमेकडे त्याचं लोकेशन आहे. ग्रँड कॅनॉन कोलोरॅडो पठारावरती या ग्रँड कॅनॉनचं लोकेशन येतं. डेथ व्हॅली, ग्रेट सॉल्ट लेक ज्याची क्षारता सर्वाधिक जास्त आहे, जगामधली सर्वाधिक जास्त क्षारता असणारे जे काही सरोवर आहेत त्याच्यापैकी ग्रेट सॉल्ट लेक याचंही लोकेशन या रॉकी पर्वताच्या परिसरामध्ये येतं. माउंट लोगन हे रॉकी पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. आणि माउंट मॅकिंगले ज्याचं लोकेशन अलास्का स्टेटमध्ये येतं, जे उत्तर अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. परंतु माउंट मॅकिंगले हे जे काही शिखर आहे ते रॉकी पर्वतामध्ये येत नाही, तर ते अलास्का पर्वत श्रृंखलेमध्ये येतं. UPSC प्रिलिम 2005मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न की याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात. व्हेअर इज द व्होल्कॅनिक माउंटेन माउंट सेंट हेलेन्स इज लोकेटेड. म्हणजे जे काही ज्वालामुखीय पर्वत आहे ज्याचं नाव माउंट सेंट हेलेन्स आहे, याचं लोकेशन कोणत्या ठिकाणी आहे. ए ऑप्शन आहे चिली, बी ऑप्शन आहे जापान, सी ऑप्शन आहे फिलिपाईन्स, डी ऑप्शन आहे USA. तर याचं जे काही लोकेशन येतं ते USAमध्ये येतं. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. UPSC मेन्स 2014मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, व्हाय आर दी वर्ल्ड्स फोल्ड माउंटेन सिस्टीम लोकेटेड अलॉंग दी मार्जिन्स ऑफ कॉन्टिनेंट्स. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की जे काही घडीचे पर्वत आहेत ते घडीचे पर्वत एखाद्या कॉन्टिनेंट्सच्या मार्जिनवरती म्हणजे किनाऱ्यावरतीच त्यांची लोकेशन का असतात. ब्रिंग आउट द, प्रश्नाचा उत्तरार्थ तुम्हाला दिलेला आहे, ब्रिंग आउट दी असोसिएशन बिटवीन ग्लोबल डिस्ट्रीब्युशन ऑफ फोल्ड माउंटेन्स अँड अर्थक्वेक्स अँड व्होल्कॅनोज. म्हणजेच यांची लोकेशन मार्जिनवरती का आहेत या घडीच्या पर्वताची, आणि जे व्होल्कॅनिक माउंटेन्स आहेत म्हणजे घडीचे पर्वत, भूकंप आणि ज्वालामुखी यांच्यामध्ये किंवा या तिघामध्ये म्हणजे घडीचा पर्वत, भूकंप आणि ज्वालामुखी या तिघांमध्ये एकमेकांमध्ये काय रिलेशन आहे किंवा यांच्यामध्ये काय असोसिएशन आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला या प्रश्नाचं द्यायचं आहे. प्रश्नामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या प्रश्नाचं आपल्याला पाहायला भेटेल. पूर्वार्धामध्ये असं विचारलेलं आहे की कॉन्टिनेंट्सच्या मार्जिनवरती किंवा किनाऱ्यावरतीच घडीचे पर्वत का आढळतात, आणि उत्तरार्धामध्ये असं विचारलेलं आहे की भूकंप, ज्वालामुखी आणि घडीचे पर्वत या तिन्हीमध्ये काय रिलेशन आहे जे एकाच ठिकाणी कधीकधी आढळतात, तर यांच्यामधलं असोसिएशन काय. तर याच्या उत्तरामध्ये तुम्हाला भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांताविषयी सविस्तर माहिती लिहावी लागेल. ज्वालामुखीची निर्मिती कशी होते हे तुम्हाला लिहावी लागेल. जसं मी आत्ता सांगितलं की ज्वालामुखी का निर्माण होते, त्याचबरोबर व्होल्कॅनिक माउंटेन्स का निर्माण होतात, आणि स्वाभाविक आहे की हे सगळं निर्माण होत असताना अगदी शांत होत नाही, तर जमीन व्हायब्रेट होते, त्याच्यापासून भूकंप निर्माण होतात. म्हणजे जिथं जिथं ज्वालामुखीचा उद्रेक होतो तिथं तिथं भूकंपाची निर्मिती होते. जिथं जिथं व्होल्कॅनिक माउंटेन्स निर्माण झालेले त्या सगळ्या परिसरामध्ये भूकंप निर्माण होतात. तर याची सविस्तर माहिती तुम्हाला याच्यामध्ये लिहावी लागेल. तर हे झालं कन्व्हर्जन बाउंड्रीमधला दुसरा प्रकार, ज्या ठिकाणी एक ओशियन आणि एक कॉन्टिनेंट प्लेट्सचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी होतं. त्याच्यानंतरचा तिसरा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये कॉन्टिनेंट प्लेट्सचं कन्व्हर्जन तुम्हाला दिले. आता दोन्हीही ज्या प्लेट्स आहेत त्या कॉन्टिनेंट प्लेट्स आहेत, दोन्हीही एकमेकाकडे सरकणारे आहेत, परस्पराकडे सरकणारे आहेत. आता याच्यामध्ये दोन्ही प्लेट ज्यावेळेस कॉन्टिनेंट असतील एकमेकाच्या जवळ ज्यावेळेस येतील त्यावेळेस आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये सबडक्शन कोणाचंही होणार नाही. कोणाचंही का होणार नाही किंवा दोन्ही प्लेटपैकी कोणाचंही सबडक्शन का होत नाही किंवा कोणतीही प्लेट खाली खचत का नाही, कारण या दोन्हीही प्लेट वजनाने हलक्या आहेत. या दोन्हीही प्लेट वजनाने हलक्या असल्यामुळे कोणतीच प्लेट प्रावरणामध्ये खाली खचत नाही. त्याच्यामुळे होतं काय की दोन्हीही प्लेट त्या ठिकाणी ज्यावेळेस एकमेकाकडे येतात त्यावेळेस या प्लेट्सचा जो काही मधला भाग आहे तो मधला भाग वरती अपलिफ्ट होतो, वरती उचलला जातो आणि याला घड्या पडतात. आणि घड्या पडून ज्या पर्वतांची निर्मिती होते त्याला आपण घडीचा पर्वत म्हणतो, त्याला आपण फोल्ड माउंटेन म्हणतो. जसं तुम्हाला या ठिकाणी आपला जो हिमालय पर्वत आहे, या हिमालय पर्वताच्या निर्मितीचा डायग्राम तुम्हाला दाखवलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वरच्या बाजूलासुद्धा जमिनीची प्लेट आहे, खालच्या बाजूलासुद्धा जमिनीची प्लेट आहे. खाली इंडियन प्लेट आहे, वरती युरेशियन प्लेट आहे. आणि या दोन्हीही कॉन्टिनेंट प्लेट, दोन्हीही जमिनीच्या प्लेट ज्यावेळेस एकमेकाकडे सरकल्या त्यावेळेस याच्यामध्ये सबडक्शन झालं नाही, जमिनीचाच भाग वरती उंचावला गेला, त्यांना घड्या पडल्या आणि त्याच्यामधून हिमालय पर्वताचा घडीचा पर्वत निर्माण झाला. तर याच्यामध्ये हिमालय पर्वत आणि आल्प्स पर्वत आणि त्याचबरोबर उराल्स पर्वताची उदाहरणं सांगितली जातात. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की कोणतीही प्लेट खाली सबडक्ट होत नाही, याचा अर्थ इथं कसल्याही प्रकारचा ज्वालामुखी आढळत नाही. कारण ज्वालामुखी निर्माण होण्यासाठी एखादी प्लेट प्रावरणामध्ये खाली खचायला पाहिजे किंवा त्याचं सबडक्शन व्हायला पाहिजे, त्याच वेळेस ज्वालामुखी निर्माण होते. परंतु या ठिकाणी कॉन्टिनेंट प्लेटमध्ये कोणतीच प्लेट खाली खचत नाही, त्याच्यामुळे ज्वालामुखी या परिसरामध्ये निर्माण होत नाही.
त्याच्यामुळे हिमालय पर्वतामध्ये कुठेही आपल्याला ज्वालामुखी आढळणार नाही. फक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूकंप होतात, कारण 2 प्लेट्स एकमेकाकडे सरकणार आहे, त्याच्यामुळे व्हायब्रेशन घडून येणार आहे. व्हायब्रेशन घडून आल्यामुळे जमीन व्हायब्रेट होणार आहे आणि भूकंप मोठ्या प्रमाणावर घडून येतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हिमालय पर्वतामध्ये किंवा त्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर भूकंप घडून येतात. असंच उदाहरण आपल्याला आल्प्स पर्वताचं सांगता येईल. युरोप खंडाच्या दक्षिणेकडे या आल्प्स पर्वताचं लोकेशन येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिकल ऑफ मॅप युरोप दिलेलं आहे. युरोपची काही फिजिकल माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नकाशामध्ये पाहून त्या ठिकाणी त्यांची लोकेशन लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे कन्व्हर्जन बाउंड्रीमध्ये तो म्हणजे ट्रान्सफॉर्म बाउंड्री, ज्याला आपण रचनात्मक सीमांत म्हणतो. याच्या अगोदर 2 बाउंड्रीज आपण पाहिल्या. एक डायव्हर्जन बाउंड्री पाहिली, ज्याच्यामध्ये 2 प्लेट्स एकमेकापासून दूर सरकतात. दुसऱ्या प्रकारची आपण बाउंड्री पाहिली कन्व्हर्जन बाउंड्री, जिथं 2 प्लेट्स एकमेकाकडे सरकतात किंवा परस्पराकडे सरकतात. त्याच्यामध्ये 3 प्रकार आपण पाहिले. 2 ओशियन प्लेटचं कन्व्हर्जन, एक ओशियन एक कॉन्टिनेंटचं कन्व्हर्जन आणि 2 कॉन्टिनेंटचं कन्व्हर्जन. तिसऱ्या प्रकारची जी काही बाउंड्री आहे ती म्हणजे ट्रान्सफॉर्म बाउंड्री आहे. इथं 2 प्लेट एकमेकापासून दूर सरकत नाहीत किंवा एकमेकाकडे सरकत नाहीत, तर इथं 2 प्लेट एकमेकांना समांतर मुवमेंट करतात, जसं तुम्हाला इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. व्हेन 2 प्लेट्स स्लिप पास ऑफ इच अदर, म्हणजे एकमेकांना समांतर यांची मुवमेंट होते. आता एकमेकांना समांतर मुवमेंट होत असल्यामुळे यांच्यापासून कुठलं भूरूप निर्माण होणार नाही, म्हणजे ज्वालामुखी पर्वत निर्माण होणार नाही, घडीचा पर्वत निर्माण होणार नाही. परंतु या ठिकाणी नो माउंटेन्स बट सिस्मिक ॲक्टिव्हिटी, मोठ्या प्रमाणावर इथं भूकंप निर्माण होतात, भयंकर भूकंपाची निर्मिती या ठिकाणी होते. याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. USA मधील सॅन अँड्रीज फॉल्ट, जिथं समांतर सीमांत आहे किंवा जे ट्रान्सफॉर्म बाउंड्री आहे, या ठिकाणी मोठी भेग निर्माण होते, तिथं भूकंपाची निर्मिती होते, जे USA कॅलिफोर्नियामध्ये सॅन अँड्रीज हे एक उदाहरण आहे. तसं नकाशामध्ये त्याचं लोकेशन दाखवलेले कुठे आहे. USAच्या अगदी पश्चिमेकडे किनाऱ्याला समांतर कॅलिफोर्निया स्टेटमध्ये हे सॅन अँड्रीजचं लोकेशन आहे. सॅटेलाईट व्ह्यूने वरून पाहिल्यानंतर ही भेग कशा पद्धतीने दिसते त्याची ही इमेज तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने हा प्लेट टेक्टोनिक थेअरी किंवा भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत आहे. हा सिद्धांत तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. ज्याने कोणी आणखीन या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जॉग्राफी विषयाच्या संदर्भात असणारे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे तुम्हाला राज्यसेवा मेन्स, UPSC मेन्स किंवा UPSC प्रीला महत्त्वपूर्ण ठरतील. त्याच्यामुळे प्रत्येकाने या चॅनलला सबस्क्राईब करावं. थँक्यू.